गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही नेहमीप्रमाणे गाईस मस्त मजेत आहात. आणि आज आहे संडे गाईस आणि वाजले संध्याकाळचे 5:30. तरी पण ऊन खूप आहे. खूप शेडी वेदर झालाय आजकाल मुंबईचा, नवी मुंबईचा सगळ्याकडचा. खूप हॉट, खूप जास्तच हॉट जरा. सो आय होप तुम्ही सगळ्यांनी वीकेंड एन्जॉय केला असेल. आणि काल आम्ही सुद्धा वीकेंड एन्जॉय केला आहे. कारण सॅटर्डे आम्ही गेलो होतो आमच्या गावाला आणि गावावरून आलो आम्ही आज दुपारी. बिकॉज एक स्पेशल डे साठी बॉस का बर्थडे है 31 मार्च को. 31 मार्चला माझा बर्थडे आहे गाईस आणि त्यासाठी मी चाललो आहे शॉपिंगला. आता चाललो मी नेक्ससला. माझी तुझी पण लास्ट टाइम बँडर लिंकिंगला वगैरे गेली पण मला काही आवडलं नाही म्हणून मी म्हटलं म्हणून या दोघांनी मला असं वाटतं मला प्लॅन करून तयार केलाय शॉपिंग साठी. मला काल रात्री बोलला होता की आपण मरीन ड्राईव्हला जाऊया आणि त्यानंतर आपण पर्शन दरबारला जाऊया जेवायला. आणि आता सडन बोलतोय की नाही आता नाही जायचं, खूप रश असेल ब्ला ब्ला ब्ला. आणि नंतर बोलतोय माझ्या बर्थडेची शॉपिंग करायला जाऊया. नाही पण आता आम्ही जातोय बर्थडेची शॉपिंग साठी गाईस. आणि काय काय घेतोय हे तुम्हाला नक्कीच या ब्लॉग मध्ये कळेल. सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच गाईस एंड पर्यंत बघत राहा. नेक्स्टला जाता आता मॅडमला भूक लागली आहे पेट पूजा आणि गावावरून काहीच खाल्लं नाही. सो ऋग्वेदने सांगितलं की खारघर मध्ये एक नवीन चांगलं रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे हॉट मोमोज. पाठी बघू शकता तुम्ही. आता बघूया हॉट मोमोज मध्ये काय काय हॉट आणि स्पेशल आहे, जाऊन बघूया. कारण मला पण खूप भूक लागली. गावावर आल्यानंतर काहीच नाही खाल्लंय आपण आणि जाऊन टेस्ट केलं हॉट मोमोज मध्ये. सो लेट्स गो इनसाइड. असं काहीतरी आहे हॉट मोमोज जे आहे खारघर मध्ये. फायनली आता आलो आहे आम्ही हॉट मोमोज मध्ये. आता हॉट मोमोज मध्ये काय काय स्पेशल आहे यांचं ते बघूया. बिकॉज ऋग्वेदने आम्हाला हा रेस्टॉरंट सजेस्ट केलाय की ते चांगले मोमोज भेटतात. कारण आम्ही जास्त मोमोज लवर तर नाही आहोत, आम्ही रेअरली नाही खात. पण यांचा मेनू एवढा सुपर आहे त्यामुळे असं वाटतं की मोमोज सोडून दुसरा पण अजून काय ट्राय करू शकतो आपण. आणि ऋग्वेदने सजेस्ट केलं की ते मोमोज छान भेटतात म्हणून आम्ही म्हणतो की चला एकदा ट्राय करूया. ट्राय करतो आणि तुम्हालाही सांगतो की कशी आहे. येस. मेन्यू मध्ये खूप प्रकार आहेत ना, फुल कन्फ्यूज झालोय आपण मेन्यू मध्ये काय मागवायचं. तर आम्ही असं करणार आहे, काय मागवायचं आहे. चिकन स्टीम मोमोज, चिकन पेरी पेरी कुरकुरे मोमोज, मला 1/2 चिकन मंचाव सूप आणि एक चिकन लॉलीपॉप. सो गाईज इथे ना क्राऊड खूप आहे, खूप डिसेंट क्राऊड आहे. थोडंसं आत आहे बट तरी क्राऊड खूप आहे. सो तुम्हाला जर मोमोज खायचे असतील आणि जे मोमोज लवर असतील तर नवी मुंबईला असेल स्पेशली ते तुम्ही हॉट मोमोजला या खारघरमध्ये. मी याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. नाही केलं बट ॲज पर क्राऊड जसं क्राऊड आहे त्यानुसार तर असं वाटतं की टेस्ट इज वाव. तर बघूया आपण. लेट्स ट्राय. हिअर कम्स आवर फर्स्ट ऑर्डर, चिकन मंचाव सूप. इकडची प्लेस पण खूप वायबिंग आहे ना, एकदम म्युझिक वगैरे चालू आहे. मी म्हटलं ना हो हे दिस इज नॉट टाइमपास. हे सूप सोबत दिलंय आणि खूप एस्थेटिक प्लेस आहे. एस्थेटिक है ना. प्लेस पण खूप वाइबिंग वाली है. नाइस एम्बियंस. टेस्ट कैसी है बता. गरम है. नाइस. चला आता आपण पण टेस्ट करूया ना. अजून तुझी लॉलीपॉप वगैरे यायची बाकी आहे. हे सूप माझं होता, तू चिटिंग केलीस. टेस्ट करते. शेजवान कसं आहे भाई. शेजवान फुल फाडू तिखट आहे. सकाळी समजेल. वॉटर जोक. कोल्ड्रिंक मागवले, कोल्ड्रिंक नाही आली अजून. हिअर कम्स सेकंड ऑर्डर. स्टार्टर आहे ना चिकन पेरी पेरी मोमोज. काय डेंजर दिसतंय. चिकन पेरी पेरी कुरकुरे मोमोज. बघ साईज बघ. हा बाबा सगळे मिळून खाऊया. नाही तू माझी बायको आहेस ना. ठीक आहे डन.
आता हे टेस्ट करून सांगूया कसं आहे ना. ऋग्वेद गो फॉर इट. आम्ही ओव्हरऑल तुम्हाला टेस्ट करून नंतर सांगतो एकदम, कारण आता बघून एवढं डिलिशियस वाटतंय ना की मला बोलायला फुरसत नाही. माझा फेवरेट आयटम आलाय चिकन लॉलीपॉप. तो पण भारी आहे ना. मोमोज साफ सफाट चाट करून टाकले, सूप पण खतम करून टाकला. अभी आहे लॉलीपॉप की बारी. शॉपचं नाव हॉट मोमोज आहे, पण सगळेच आयटम एकदम हॉट आहेत. एकदम हॉट आहेत. एकदम हॉट मोमोजचे मोमोज खाल्ले, टेस्ट खूप ऑसम होती, खूप भारी होती आणि खूप मस्त आणि खूप चीप होतं त्याचं प्राइस. हा रिझनेबल होतं. आम्ही एक झालं? फुल लॉलीपॉप खाल्ला, चिकन मंचाव सूप पियालो, परत एक पेरी पेरी कुरकुरे मोमोज खाल्ले, मोमोज must 3 try कोल्ड्रिंक कधी झाले. तुम्ही आलात तर. हा यांचं स्पेशालिटी हा, आहे speciality. पेरी पेरी कुरकुरे चिकन मोमोज. आम्ही असं रॅन्डमली ऑर्डर केलं, आम्हाला माहिती नव्हतं, बट मोस्ट ऑफ जण तेच ऑर्डर करत होते. सो आम्ही म्हटलं, माझं म्हणणं असं होतं की चल पेरी पेरी कुरकुरे काहीतरी न्यू आहे, try करूया. नवीन आहे काहीतरी. एवढं ज्युसी क्रंची आणि आणि रिअल त्यांचा फिलिंग. शेजवान एवढा स्पायसी आहे ना, स्टफिंग खूप डेंजर. पण ऑल ओव्हर खूप छान होतं. चीप रेट मध्ये खूप चांगली टेस्ट होती. आम्हाला तर आवडलं. तुम्ही पण या आणि नक्की ट्राय करा. इथेच आहे, कुठे आहे, 3 स्टारचं उत्सव चौकच्या समोर ऑपोजिटलाच आहे काय हॉट मोमोज. 3 स्टार आणि हिरानंदनीच्या बाजूलाच आहे इकडे कारगर मध्ये. ऍपल मिंट पण आपण try ऍपल मिल्क केलं. पण मस्त आहे, ते पण 3 हिरानंदनी स्टारचं. क्रिस्टल प्लाझाला. तुम्ही एकदा ट्राय करा. आम्ही आमचा खायचा एन्जॉय करतो, तुम्ही तुमचा खायचा एन्जॉय करा. बाय मित्रांनो. इन्स्टावरती यांनी एक रील बघितले. याच्यात हा, याच्यात. नाही इन्स्टावरती त्यांनी एक रील्स बघितले. त्या माणसाचं नाव आहे अवता सोहेल. तो पण असंच रील्स करत होता, त्यांनी डायलॉग मारलाय. हेड्स ऑफ यू, तुम्हाला चांगलं काम करताय. असंच यंग जनरेशन मोटिवेट करते. चलो जाऊया, लेट होतोय, 6:30 वाजले. बिकॉज आता मॉल मध्ये तर गर्दी झाली, आम्हाला तर माहिती आहे, हा पण तरी आम्हाला शॉपिंग करायची आहे, सो जावं तर लागेल. लेट्स गो. गाडी आम्ही व्हॅले पार्किंग मध्ये पार्क करून आलो मॉलच्या एंट्रन्सला. एवढी सुपर्ब लाइटिंग वाटते आता. नॉर्मली पण खूप छान अशी लाइटिंग लावली. वेगळं वाटतंय. ओपन काय वाटतंय. जाऊया आतमध्ये, बघूया काय स्पेशल आहे का संडे असल्यामुळे. लेट्स गो इनसाइड. नेक्ससला पोचलो आम्ही आणि आता करूया शॉपिंगची स्टार्टिंग. फर्स्ट जातोय पहिले शॉपर स्टॉपमध्ये आणि काय घ्यायचं अजून मला डिसाईड नाही झालं आहे. बट मला क्लोथ्स तर घ्यायचे आहेत बड्डेसाठी, आणि बड्डेचा माझा जो काही लोकेशन आहे तो आम्ही डिसाईड केला आहे. त्या हिशोबाने मला अटायर म्हणजे माझे क्लोथ्स शॉप करायचे आहेत. आता आणि बर्थडे शॉपिंगसाठी आम्ही शॉपर स्टॉप सिलेक्ट केलाय, म्हणजे सगळे ब्रँड्स एकाच ठिकाणी भेटतात. प्रत्येक ब्रँडच्या स्टोअरमध्ये जायची गरज नाही. तर जे काय आहे ते सगळे ब्रँड्स आपल्याला शॉपर स्टॉपमध्ये अवेलेबल आहेत. सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया काय आवडते आपल्याला बड्डेच्या हिशोबाने आपण जे घालू शकतो. मला आहे ना अशी थोडी बॅगी सारखी पॅन्ट पाहिजे, मल्टिपल पॉकेट्सवाली. हा युनायटेड. येस तू घेतलेस माहिती आहे. स्पायकरची जीन्स होती ना. आता बघूया काय आवडतंय. बट मला या टायमाला असं थोडंसं बॅगी सारखं पॅन्ट घालायचे. नॉट गुड. बड्डे सारखं पाहिजे यार, हॅपनिंग पाहिजे थोडंसं. ना सेम ब्रँड नको यावर्षी. ब्रँड चेंज करूया. नाही ब्रँड चेंज करूया. लेट्स सी. बॅगी पॅन्ट पाहिजे थोडंसं योवाली. नाही हे बघ इकडे आहेत बॅगी पॅन्ट्स. माझी शॉपिंग करता हिने पण शॉपिंग करायला घेतली. हा गेस वेर आर यू. शर्ट वाव छान आहे. माझं कलेक्शन झालंय, थोडंसंच झालं अजून. बड्डेचं वेअर नाही घेतलंय मी, बट तेही घेईन. बाकी नॉर्मल टी शर्ट्स घेतले, शर्ट्स घेतले रेग्युलर वेअरसाठी. हर्षदीला पर्स दिसले, तिला पर्स घ्यायची आहेत. लेट्स सी कुठली आवडते. गेस. लाईफस्टाईलमध्ये जास्त चांगलं कलेक्शन असतं याच्यापेक्षा. जायचं लाईफस्टाईलमध्ये. लेट्स गो. ह्याचं बिलिंग करूया आधी. ह्याचं शर्टचं टी शर्टचं काय घेतलं ते घरी जाऊन दाखवूया, त्याच्यामुळे जास्त डिस्टर्बन्स नको सर्वांना. हा ही पण छान आहे. हा स्टीव्ह मॅरन पण चांगली आहे. हां ही पण चांगली आहे. शॉपर स्टॉपसाठी एवढंच होतं ना. बॅग पण एवढी खास नाही वाटली.
आपण दुसरीकडे बघू. लाईफस्टाईल मध्ये जाऊया. मल्टिपल ब्रँड्स असतील. इकडे पण होते बट एवढं काय वाव नव्हतं. आणि मला दोनच घ्यायचे. स्लिंग घ्यायची डेली वेअरला, डेली युजेबल. ठीक आहे, आता शॉपर स्टॉपचं बिल करूया मग दुसऱ्याकडे जाऊया. शॉपर स्टॉपची शॉपिंग तर झाली आहे आमची. आता खूप रेअर शॉपिंग केली. रेअर शॉपिंग केली. अजूनपर्यंत बर्थडेचा ड्रेस घ्यायचा बाकी आहे. तो बर्थडेचा ड्रेस तिकडे मला तरी नाही आवडला. रेंज रोवर एडिशन. तर अजूनपर्यंत बर्थडेचा कलेक्शन नाही घेतलं. एक बर्थडेचा काहीतरी युनिक शोधतोय गाईस. जसं शोधतोय तसं अजूनपर्यंत भेटला नाही आहे. सो लेट्स सी. लाईफस्टाईलमध्ये जातो. शॉपर स्टॉपमध्ये नाही भेटलं. आता जाऊया लाईफस्टाईलमध्ये, बघूया तिकडे काही. हिला बॅग पण घ्यायची आहे आणि मला सँडल्स पण घ्यायचे. डेली वेअरसाठी पण घ्यायचे. म्हणजे माझ्या बर्थडे शॉपिंग सोबत हिची पण शॉपिंग होऊन जाणार आहे. माझ्या शॉपिंग सोबत आता हर्षालीला बॅग घ्यायची आहे. लेट्स सी बॅग कुठली घेते. एली, लास्ट टाइम सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघितली असेल मे बी तुझ्या मम्मीच्या शॉपिंगच्या टायमाला. तिने गॅसची घेतली, तिला एलीची नको हवी होती. आम्ही आलो आता लाईफस्टाईलमध्ये. शॉपर स्टॉपमध्ये तिला कलेक्शन आवडलं नाही. हां, ही पण छान आहे. ही पण एलीचीच आहे. कॉन्ट्रास्ट. हां, स्टीव्ह मेडनची. आता ट्रिपला जायचं बोललं तर हर्षालीची पण शॉपिंग करायलाच पाहिजे ना. बर्थडे सेलिब्रेशनला बाहेर जाणार तर तुला शॉपिंग केलीच पाहिजे. शॉपर स्टॉपमध्ये तिला काहीच नाही आवडला. लाईफस्टाईलमध्ये पण तिला बॅग्स नाही आवडले. कलेक्शनच नाही पण एवढं वाव वाटेल असं कलेक्शनच नाही. आता दाखव काय घेतलंस. पण चांगला वाटतो तो. हे पण छान आहे. ठीक आहे, छान वाटेल. घे, साईज नीट बघून घे. परत एक्सचेंज करायला टाइम नाही आपल्याकडे. हा ठीक आहे, घे. 11 नंबर. शर्ट चांगलं वाटतं ना. कुणाला चांगलं वाटतंय. मला तर आवडलं. पॅन्ट पण एकदम यू. पॅन्ट इज नाईस. पॅन्ट तर एकदम यू आहे. शर्टचं मला थोडंसं डायसी आहे. फुल क्लासी. सही आहे. एकदा वेअर करून ट्राय करेल मी. बर्थडे सारखी, बर्थडेच्या लायक आहे की ती घालून बघूया ना. गाईस, तुम्हाला काय वाटतंय. हे शर्ट आहे आणि आहे ही पॅन्ट. पॅन्ट बद्दल तर नो डाऊट, बट शर्ट कसं वाटतंय बर्थडेला. एकदा ट्रायल कर. कमेंट करून सांगा. काय नाही करायला. साईज बरोबर आवडलं. स्टार्ट. पॅन्ट घेऊन झाली, फक्त टी शर्ट घ्यायचं बाकी होतं. टी शर्ट पण फायनली शॉपिंग झाली आहे आणि माझी शॉपिंग कम्प्लीट आहे. फक्त शूज घ्यायचे बाकी आहेत. शूजचे विचार करते. नाही, शूज पण घेतो आहे. शूज कुठल्या ब्रँडमध्ये घेतो आहे ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये कळेल. कपड्यांची शॉपिंग झाली आहे. हर्षाली तुझं काय बाकी आहे. पर्स बाकी आहे. बिचारी पर्स बाकी आहे, तेही घेऊ आम्ही लवकरच. एक सोडून 2 टी शर्ट्स आले आणि आता चाललोय शूज बघायला. लेट्स सी शूज ते आवडतात का लाईफस्टाईलमध्येच. बर्थडे भाई, बॉस का बर्थडे. शॉपिंग तो होनी चाहिए. शॉपर स्टॉप झालं, लाईफस्टाईल झालं, तर शॉपिंग डन. आता जाऊया शूज घ्यायला ना. थँक्स ब्रो. चलो. शॉपर स्टॉपमध्ये आम्हाला सँडल्स नाही आवडले, तो आता इंक 5 मध्ये बघूया चॉईस होतात का. चल. वॅन्स. इंक 5 मध्ये स्टोअरमध्ये जास्त चांगलं कलेक्शन आहे इकडे शॉपर स्टॉपपेक्षा तरी. बघूया हर्षालीला काय आवडतंय. एक्सक्यूज मी. ऑलमोस्ट 10 वाजलेत तरी पण शॉपिंग आमची काय संपत नाहीये. ऑलमोस्ट पूर्ण मॉल खाली झालाय है ना. वाटतच नाही. हा, फक्त सँडल आणि माझे शूज राहिले. बाकी सगळे कपडे तर झाले. 2 बॅग फुल आहेत आमच्या. आणि ऑलमोस्ट 10 वाजत आले गाईस. बघूया आता 2 शॉपमध्ये, रिगलमध्ये आणि मेट्रोमध्ये शूज बघतो. जर तिकडे आवडले तर ठीक आहेत.
हिची सँडल आणि मला शूज इथे नाही बघणार, पण दुसऱ्या स्टोअरमध्ये बघेन नक्कीच. द मॅन कंपनी. हां मोठी. तीन स्टोअर झाले. आता फायनली मेट्रोमध्ये घेऊन आलीस ना. ही पार्टीसाठी ना. हा म्हणजे कुठे गेलो मेट्रोमध्ये पण कलेक्शन खूप भारी आहे. बघू दाखव. आहे बऱ्यापैकी आहे. हा ही चांगली वाटते. विच वन? ब्राऊन वन. ब्राऊन चांगली. ही नाही एवढी नाही, ठीक आहे. ब्राऊन चांगली वाटते. गो फॉर ब्राऊन. शॉपिंग कम्प्लीट. हर्षालीची 2 चप्पल आवडल्या होत्या. एकच चप्पल घेतली आहे कारण की एक त्यांच्याकडे साईज अवेलेबल नव्हती, तर विचार केला की खारघरच्या मेट्रोमध्ये घेऊ. सो लेट्स गो. आता एकाची बिलिंग करूया. ही जी सँडल आहे तिला जास्त आवडली, जी आम्ही घेतली हिच्यासाठी. घे बाई. आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आम्ही आता फायनली आमच्या घरी पोचलोय. पूर्ण दिवसभर ट्रॅव्हल केल्यानंतर आणि शॉपिंग झाली आमची. मोस्ट प्रॉबेबली 11:15 वाजता शॉपिंग कंप्लीट झाली. आणि त्यानंतर जेवण काय करायचं मेन तर मग हिला बोललो मी जेवण आता काय नको करूया. ऑन द वे आम्ही खारघरला गेलो. खारघरच्या महाराष्ट्र लोणच्यामध्ये जेवलो. आणि मेन गोष्ट ते शूट करायचं बाकी होतं, पण ते शूट फोन डेड झाला. बिकॉज सकाळपासून बाहेर निघालो होतो आणि सकाळपासून माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती, कमीच होती. आणि त्यामध्ये नेक्ससला आम्ही शूट केला. त्यानंतर फोनमध्ये चार्जिंगच नाही अजिबात. सो विचार केला की घरी जाऊनच व्लॉग एंड करू. सो घरी आलो, फोन चार्ज केला आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12:05. सो आता थोडंसं चेंज वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालो, फोन चार्ज केला, मग विचार केला की व्लॉग एंड करतो. हो. आणि बर्थडे ही शॉपिंग आम्ही थोडी लवकर केली लवकर. बिकॉज कमिंग विकेंडला गुढीपाडवा तर बाहेर जाता येणार नाही. बाहेर जाता येणार नाही आणि वीक मध्ये लॉग इन असल्यामुळे बाहेर नाही जाता येणार. हा. आणि सॅटर्डे संडेला गुढीपाडवा आहे. सॅटर्डेला त्याची तयारी करावी लागेल. ती तयारी करायची की हे शॉपिंगला तरी बऱ्याचशा गोष्टी राहिल्यात. हिची पर्स नाही घेतली, तुम्ही बघितलं असेल. हिची फक्त एकच चप्पल घेतली आणि सेकंड चप्पल त्यांच्याकडे स्टॉकमध्ये नव्हती. सो आम्ही विचार केला की खारघरच्या मेट्रोमध्ये जाऊन म्हणजे वीक डेजमध्ये म्हणजे ज्या दिवशी मी फ्री असेल थोडासा त्या दिवशी जाऊन खारघरला आम्ही शॉप करून येऊ. त्या चप्पलचा आम्ही कोड, त्या सँडलचा कोड, बारकोड मी फोटो काढून आणलाय, जेणेकरून खारघरच्या मेट्रोमध्ये जाऊन तो फटकन आपल्याला बारकोड दाखवला की तोच पीस मिळेल. आणि शॉपर स्टॉक मधला पण एक राहिला. येस. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो गाईस. डेस्टिनी म्हणजे लोकेशन कुठे चाललोय ते मी डिरेक्टली, म्हणजे मला जास्त लेंदी नाही करायचं. मी डिरेक्टली ऑन द लोकेशनच जाऊन मी शूट करणार. एक्झॅक्टली. आणि जाताना तुम्हाला सांगून पण टाकणार आहे. सांगून टाकू आम्ही की आम्ही कुठे चाललोय. सस्पेन्स काय ठेवायचं. स्वीट अँड सिम्पल मध्ये छोटासा, म्हणजे इच्छा तर नाहीच आहे, पण कुणाला बोला आपण बरेच दिवस झालो कुठे नाही गेलो ना, बाहेर नाही गेलोय. सो चल जाऊया, सेलिब्रेट करूया. आणि दोघंच चाललोय आम्ही. आणि आपल्या जवळच चाललोय, जास्त लांब नाही चाललोय. कुठे चाललोय? कारण बर्थडेच्या दिवशी जास्त लांब जायचं नसतं असं आई मला बोलली की जास्त लांब जाऊ नका. त्यामुळे आम्ही बर्थडे आम्ही दोघं सेलिब्रेट करणार आहोत गाईस. आणि डेस्टिनेशन खूप सुपर आहे. नक्कीच कळेल की आम्ही कुठे जाणार आहोत. आणि अजून एक दोन ब्लॉग येतील आमचे या वीकमध्ये. शॉपिंगचेच येतील, जास्त काही म्हणजे स्पेशल नाही येणार. गुढीपाडवाचे. आणि त्यानंतर डिरेक्टली आपण भेटूया मंडे किंवा ट्यूजडेच्या ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये आमचं बर्थडे सेलिब्रेशन असेल आणि त्या जागेचं डेस्टिनेशन आम्ही डिस्क्लोज करणार आहोत गाईस. आणि खूप सुपर जागा आहे, तुम्हालाही आवडेल. आणि नक्कीच मी सुद्धा स्वतः एक्सपिरियन्स घेईन. फर्स्ट टाइम चाललोय. आम्हाला बऱ्याच टायमापासून जायचं होतं, पण कधी योग नाही आला. पण फायनली या टायमाला आम्ही डिसाईड केलं की माझा बर्थडे तिकडे सेलिब्रेट करायचा. आणि जागा जर आम्हाला आवडली, आम्हाला ते एम्बियन्स आवडलं, तर आम्ही तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करू की तिकडच्या प्रत्येक पॉईंट्स दाखवण्याचा. सो आजसाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये गाईज. टेक केअर. बाय. हॅपी वीकेंड अँड गुड नाईट. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज.